श्री जगदंबे नमः तुझा अंबे करुण प्रारंभे डफावर थाप तुझ्या डफावर थाप तुझ्या डफावर थाप तुझ्या डफावर थाप तुझ्या जय महाराष्ट्राचा जय महाराष्ट्राचा जय महाराष्ट्राचा जय अशी माणसं एक निष्ठ मावळे होऊन गेले. संभाजीराजांचं चरित्राविभूत कुणाला म्हणत शंभूराज भरधार छाती सगळे मारा हात उडे माझी तो खडे भल्या भल्यांची खोड मोडी असा असणार धार भिपाल संभाजीराज हात जबड्या घालून हात मोजीन हात मोर्ग बघायचे. एक वेळेस कोकणात मुक्कामाला असताना शांत खूप लागली होती हो राजांना. जवळ गणपती शिर्के होता. कधी कधी जवळचे जवळच्याला धोका द्यायचा घेते हॉपासून जवळच्या जवळच्याला धोका गणपती शिर्के म्हणून गेला सांगितलं आवरून घ्या पहा त्याचा हाती लागणार नाही. तुम्ही किती जरी समोर गेले तुमची माती होईल तरी सापडणार नाही. संभाजीराज सामान्य नाही. मग त्याच वेळेस गणिती खावा आणि गणपती शिर्के फिटून झाला आणि माझा संभाजीराजा कैद झाला. आकडून खरं महात उघडच्या किल्ल्यावर 32 राडा बांगणे मार्गे आनंदीरा गेला आनंदीराला करणावर कोणी हवीत नेला. इस्लाम होंगे अरे नाही या फकीला भेटायचं शिपाई आहे मी पुढे पण वागणार नाही. जात राग आला आपल्या सळ्या घेतल्या आणि माझ्या संभाजीराजांच्या डोळ्यात घातलं डोळे काढण्यात आले. 2 दिवसावर विचारतो देव संभा इस्लाम होंगे अरे नाही तुझ्यासारखे चमचे आवडत नाही. आई तू दिल्लीच्या दत्त खाण्यासाठी बापाला भावाला घालून मारणारा आई काम पूर्वजांचं वाट. अरे दुनिया से राजी क्या जिसने जिसका मुंह दबाव रखा था. दुनिया से राजी क्या जिसने जिसका मुंह दबाव रखा था. किसने क्या के सर नहीं झुकाया क्योंकि हिंदों की औलाद था क्योंकि हिंदों की औलाद था. यावत मराठी शब्द येतो कुठे वैद्य जात नाही बरं. तुम्ही आपण सगळे महाराष्ट्रातले सगळे महाराष्ट्र तुम्ही कधी गैरसमज करीत असते तर महाराष्ट्र म्हणजे तुम्ही आपण सगळे ह्याला म्हणता येईल. आणि असं रागाला तळ पायाच्या मस्तकात गेले अंगाची तांबडी काढण्यात आली. नख काढले पकडले नख केस काढले महाराज. 2 दिवस 1 दिवस काटा घेतला 2 दिवस 3 दिवस आपल्याला सुधरत नाही हो. 40 दिवस वेदना होतं. 40 दिवस कोणाकरता तुमच्या आपल्या धर्माकरता आपल्या मातेकरता आपल्या सगळ्यांच्या रक्षणाकरता 40 दिवस आणण्या अत्याचार होता. कधीतरी कुणी येणार तलवारीचा वार करणार पाठीवर कुणीतरी येणार त्याच्यावर मीठ म्हणून त्या जखमीवर करणार तिथे त्रास असलो तिथे वेदना असलं कुणीतरी येणार होवायचे त्याचे केस ते बोलताना ऐकताना एवढं सोपं नाही बरं.
इतक्या त्रास आणि इतका वेदना संभाजीराजे सहन करत होते. हात पाय कलम करण्यात आले, बारीक बारीक तुकडे केले, पोट्यात धरले. रडायला पोलीस नव्हता आता. भीमाने इंद्रायणीच्या काठावर नव्हता. भीमाने इंद्रायणी गळ्यात गळा घालून रडते इंद्रायणी. या धर्म करता, या माते करता संभाजीराजेने आपल्या प्राणाची आहुती बलिदान या माते करता दिला. जय जयकार महाराष्ट्राचा. ज्ञानेश्वर